जबलपूरच्या त्या अथांग पाण्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. मृत्यू समोर उभा होता. लाटा अकराळ विक्राळ होत्या, पण एका आईचं काळज मात्र फक्त आपल्या बाळासाठी धडधडत होतं. तिचे प्राण गेले, पण तिची मिठी काही सुटली नाही. जेव्हा त्या माऊलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला, तेव्हा पाहणाऱ्याचे डोळे पाणावले. स्वतःचे प्राण सोडूनही तिने आपल्या काळजाच्या तुकड्याला छातीशी इतकं घट्ट धरून ठेवलं होतं की मृत्यूलाही ती मिठी तोडता आली नाही. शरीरातील प्राण निघून गेल्यावर स्नायू शिथिल होतात, हा निसर्गाचा नियम त्या आईच्या मायेने खोटा ठरवला. प्राण सुटला, पण त्या माऊलीची मिठी काही सुटली नाही. स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपल्या मुलाला सुख मिळावे, हीच प्रत्येक आईची कायमची धडपड असते. जबलपूरच्या घटनेसारख्या प्रसंगातून हे सिद्ध होते की आई ही केवळ जन्मदात्री नसून ती संकटकाळी देवदूत ठरते. ही घटना आपल्याला एकच शिकवण देते: आईचं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरासाठी लढत राहते आणि आई ही जगातील सर्वात श्रेष्ठ आहे. आई ही जगात सर्वात महान आहे, एवढंच ही घटना आपणास सांगून जाते.